शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील जे आहे आता सहकुटुंब मतदानासाठी निघालेले आहेत। आपल्यासोबत शिवाजीराव आढळराव पाटील आहेत। सर, काय सांगाल? प्रचार पूर्ण झालेला आहे, मतदानाला सुरुवात झालेली आहे, सहकुटुंबातून मतदानाला निघालेले आहेत, काय भावना आहे, किती यश मिळालं असं वाटतंय? मतदानाला तासाभरापूर्वी सुरुवात झालेली आहे। अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये मतदान चालू झालं आहे। मला पूर्ण खात्री आहे की ह्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्यानं अगदी दणदणीत विजय ह्या ठिकाणी होईल असं माझी पूर्ण खात्री आहे। प्रचार होत असताना व्यक्तिगत आरोप झाले, तुमच्या कंपनीवरती सुद्धा मोठे आरोप करण्यात आले। हे त्यांनी तो अजेंडा, त्यांच्याकडे प्रचाराचे मुद्दे काही नव्हते, विकास कामं सांगायला काही नव्हतं, म्हणून अशा प्रकारे त्यांना असा खालच्या पातळीवरच्या प्रचाराचा आधार घ्यावा लागला। शेवटी जनतेला माहिती आहे की माझ्या प्रामाणिकतेबद्दल किंवा मी केलेल्या कामाबद्दल जनता पूर्णपणे त्यांना विश्वास आहे। आता खरं तर ही निवडणूक वेगळी वाटते, कारण मागच्या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवार आमने सामने होते, मात्र यावेळीची परिस्थिती अशी आहे की दोन पक्ष फुटलेले आहे, कुठेतरी सहानुभूती जी आहे ती वर्तवली जाते। सहानुभूती आणि विकास, सहानुभूतीने विकास होत नाही। एक इथं सहानुभूती आणि विकास ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत। सहानुभूतीपेक्षा जनतेला काय हवंय की विकास कामं हवी आहेत। आपल्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था महत्वाची, आपल्या गावामध्ये रस्ते महत्वाचे आहेत। सहानुभूती हा वेगळा विषय। काय वाटतं तुम्हाला मतदार आणि कुठल्या मुद्द्यांवरती मतदान करणं अपेक्षित आहे? काय मतदान सांगितलं तेच, फक्त विकास आणि लोकांचा संपर्क, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा लोकप्रतिनिधी ही लोकांची अपेक्षा आहे। कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, काय सांगाल तुम्ही? दादा आता मतदानाला निघालेले आहेत, काय अपेक्षा आहे? माझ्या अपेक्षा आहे की आम्ही निवडून येणार दादा, कारण मी मतदारसंघात फिरत असताना सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं। बरीचशी लोक, आमचं गाव तर होतंच, पण बाकीचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करत होते आणि त्याचं यश आम्हाला मिळेल असं मला वाटतं। तुम्ही काय सांगाल? नाही, मी आज एवढाच विश्वास ठेवेन की सगळे लोक प्रचंड बहुमताने बाहेर पडतील आणि मतदानाला येतील आणि दादांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि यंदा परत एकदा दादा विजय होऊन खासदार होतील। धन्यवाद। पाहता आपण प्रचंड बहुमताने विजय होतील असा कुटुंबियांनी विश्वास दाखवलेला आहे। विकासाच्या मुद्द्यावरती मला मतदान करतील असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। खरं तर एकूण पाहिलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही महत्वाच्या निवडणुका आहेत त्यामध्ये शिवाजीराव आढळराव यांचं निवडणूक मानली जाते, त्यामुळे आता मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये मतदान टाकणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन उत्तम कुटियार, सराजी सुरणे, एबीपी माझा, लांडेवाडी, आंबेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।